हरिः ओम श्री गुरुभ्यो नमः. सर्व साधकांना माझा विनम्र नमस्कार. साधको, काल आपण मुंडकोपनिषदातल्या दुसऱ्या मुंडकातल्या दुसऱ्या खंडातले पहिले 2 मंत्र बघितलेले आहेत. आता मुंडक 2 मधल्या तिसऱ्या मंत्राला आपण विचारात घेणार आहोत. या तिसऱ्या मंत्रामध्ये अंगिरा ऋषी शौनक मुनींना सांगतायत, एक धनुष्यबाणाची उपमा त्यांनी दिलेली आहे. ते काय म्हणतात बघा. धनुर्गृहीत तो उपनिषदम महास्त्रम शरम्युपासनिशितं संधियत आयम्य भावगतेन चेतसा लक्ष्यम तदेवाक्षरम सौम्य विद्धी. औपनिषदम, उपनिषदमध्ये वर्णन केलेले प्रणवस्वरूप परब्रह्म. महास्त्रम, मोठं अस्त्र. धनुहू, धनुष्याला. गृहीत्वा, घेऊन. उपासानिशितम, उपासनेद्वारे तीक्ष्ण केलेले शरम, बाण. संधीयत, भावगतेन, भावपूर्ण पद्धतीने त्याच्यावर चढवावा. चेतसा तत् आयम्य, चित्ताच्या द्वारे तो बाण खेचावा. अक्षरम एव ही लक्ष्यम विद्धी, पुरुषोत्तमालाच लक्ष्य करावे. अतिशय सुंदर उपमा दिलेली आहे. आपण आता सविस्तर बघूया. जेव्हा युद्ध करायचं असतं किंवा शिकार करायची असते, तेव्हा तो धनुर्धारी काय करतो? जो धनुष्य चालवणारा असतो तो काय करतो? पहिल्यांदा त्याचं टार्गेट, लक्ष्य, याच्यावरती लक्ष केंद्रित करतो. तो बाण टोकदार करतो, चमकदार करतो आणि मग प्रत्यंचा ओढून, प्रत्यंचा म्हणजे धनुष्याची दोरी ओढून तो बाण सोडतो आणि पूर्णपणे त्या लक्ष्यावरती तो बाण गेल्यानंतर त्याला जे इच्छित असतं ती शिकार होते. त्याचप्रमाणे भावपूर्ण चित्ताने ओंकाराचं जेवढं दीर्घ उच्चारण करता येईल, त्याचा प्रगाढ आणि सुदीर्घ असा अर्थ त्याचं चिंतन करता येईल, अशा पद्धतीने अविचल स्थितीमध्ये भगवंतालाच लक्ष्य मानून त्याच्या प्रेमपूर्वक उच्चारणाने आपला जो चित्तरूप बाण आहे तो त्या लक्ष्यावर सोडावा. म्हणजे या ठिकाणी त्यांनी काय केलंय? उपनिषद नावाचं धनुष्य, ते धनुष्य घेऊन काय करायचं? उपासनारूप बाण त्याला लावायचा. लक्ष्य काय? टार्गेट परमात्मा. तो बाण आपल्या भावनेने, आपल्या उपासनेने अतिशय टोकदार करायचा. तो टोकदार केल्यानंतर तो आपलं चित्त पूर्ण लावून ओंकाराचा लांब उच्चार करून तो खेचायचा आणि मग तो परमात्म्यारूपी लक्ष्यावरती सोडून द्यायचा. म्हणजे थोडक्यात काय सांगितलंय की तुमचं लक्ष्य, तुमचं चित्त, तुमचं केंद्रीभूत जे काही टार्गेट आहे ते परमात्मा असलं पाहिजे. आणि त्या परमात्म्यावर उपनिषद नावाचं धनुष्य घेऊन, म्हणजे हे उदाहरण दिलं, हे एक रूपक दिलेलं आहे.
उपनिषद नावाचं धनुष्य घ्यायचं, त्याला एक उपासनेचा तीक्ष्ण बाण लावायचा, तुमची भावभक्तीचं टोक करून त्याला चमकदार करायचं आणि मग दीर्घ उच्चारण करून तो आकर्ण म्हणजे कर्णापर्यंत ते प्रत्यंचा ओढायची आणि तो बाण सोडून द्यायचा. पुढच्या 4थ्या मंत्रात सांगतायत, हेच रूपक पुन्हा एकदा स्पष्ट करून सांगितलेलं आहे. रूपक म्हणजे उदाहरण. प्रणवो धनुष्यरो ह्यात्मा ब्रह्म तल्लक्ष्यमुच्यते अप्रमत्तेन वेद्धव्यम शरवत तन्मयो भवेत. ओंकार हाच धनुष्य आहे. प्रणव हा धनुष्य, आत्मा ही शरहा, आत्मा हा बाण आहे. ब्रह्म तल्लक्ष्यम, ब्रह्म हेच लक्ष्य आहे. अप्रमत्तेन, पाप न करणाऱ्या मनुष्यानेच वेद्धव्यम, तो बाण सोडावा, वेध घ्यावा त्याचा. शरवत तन्मया भवेत, शर म्हणजे बाण, बाणाच्या प्रमाणे त्या लक्ष्यामध्ये परमात्म्यामध्ये तन्मय व्हायला पाहिजे. जसं अर्जुनाने त्या पक्षाच्या डोळ्यावरती लक्ष केंद्रित केलं होतं तशी अर्जुन दृष्टी पाहिजे. म्हणून त्या रूपकाचं पुन्हा एकदा विवरण करतायत. प्रणव म्हणजे ओंकार, म्हणजेच उपनिषदात सांगितलेल्या ओंकाराचं स्वरूप हे धनुष्य आहे. जीवात्मा हा बाण आहे. परमेश्वर परब्रह्म हे लक्ष्य आहे. उपासना करणाऱ्या माणसांनी कोणतीही चूक न करता परमात्मा नावाचं लक्ष वेध केला पाहिजे, त्याच्यावरती भक्तिरूप बाण सोडायला पाहिजे आणि मग त्यामध्ये तन्मय व्हायला पाहिजे. अशी एक वेगळ्या प्रकारची उपमा अंगिरा ऋषीने दिलेली आहे. पुढं सांगतायत, यस्मिन् द्यौः पृथिवी चांतरिक्ष मूतं मनः सह प्राणैश्च सर्वैः तमेवैकं जानथ आत्मानमन्या वाचो विमुञ्चात मृतैश्शेषै सेतुः. यस्मिन् द्यौः पृथ्वी, ज्यामध्ये स्वर्ग हा पृथ्वी आणि अंतरिक्षाच्या मधला आहे. सर्वही प्राणैही, आता या मंत्राचा अर्थ आपण बघूया. जो परब्रह्म स्वर्ग पृथ्वी आणि त्यांच्यामधलं संपूर्ण आकाश, समस्त प्राण आणि इंद्रियांच्या सहित मनरूप बुद्धिरूप अंतःकरण सर्व ओतप्रोत आहे, त्याच सर्व परमेश्वराला प्राप्त करण्यासाठी तू उपाय समजून घे. कोणत्या तरी फालतू विषयामध्ये ग्रामचर्चा म्हटलेला आहे, त्याला ग्राम्य चर्चा सर्वथा छोड दो. ग्राम्य चर्चा सर्वथा सोडून द्यायची आहे, कारण ती तुझ्या साधनामध्ये विघ्न आहे. म्हणून सर्वतः विरक्त होऊन साधनामध्ये तत्पर हो. हाच अमृताचा सेतू तुला संसार सागर पार करण्यासाठी पुलाप्रमाणे काम करेल. किती सोप्या शब्दात सांगितलंय बघा. या श्लोकाचं थोडंसं विवरण करायला पाहिजे. सर्वसामान्य मनुष्याला हे अत्यंत महत्त्वाचं आहे. पहिला मुद्दा असा आहे की परब्रह्म हे स्वर्ग मृत्यू आणि त्याच्यामधलं सगळं आकाश, सगळे प्राणी यांच्यामध्ये ओतप्रोत भरून राहिलेलं आहे. हे आपण अनेक वेळा बघितलेलं आहे. मग हे समजून घ्यायचं असेल तर पहिल्यांदा या ठिकाणी त्यांनी ग्राम्य चर्चा हा शब्द वापरलेला आहे. म्हणजे काय, काहीतरी उगीच फालतू विषय डोक्यामध्ये घ्यायचं आणि त्याच्यावरती चर्चा करत बसायचं. देवळात लोक जातात, 1 मिनिटामध्ये दर्शन घेतात आणि कट्ट्यावर बसतात. ही असं म्हटली, ती तसं म्हटली, मला चहाच मिळाला नाही, मला असलीच साडी घेतली. पुरुष म्हणतात मला पेन्शन एवढी आहे, मुलगा मला विचारत नाही, हे असंच झालं तसंच झालं.
मी एवढं काम केलं आयुष्यामध्ये, मी एवढं केलं, माझा जावई असा, माझी सून तशी. सगळे स्त्री पुरुष असतात ते असली काहीतरी फालतू चर्चा करत देवळामध्ये बसतात. आपली सुखदुःख शेअर करावीत, त्याच्याबद्दल माझं काही म्हणणं नाही. पण अरे तुम्ही देवळात आल्यानंतर घंटा वाजवता, कशीबशी एक प्रदक्षिणा घालता आणि नंतर तासभर गप्पा मारत बसता. याला ग्राम्य चर्चा म्हणायचं आहे. ही ग्राम्य चर्चा सोडून जर तुम्ही सभामंडपात बसून तिथं ध्यान केलं, तुम्ही भगवंताशी शेअर करा ना तुमची गोष्ट. भगवंत आपोआप तुमच्याशी बोलायला लागेल. तुमचं दुःख देवाला सांगा. एक गोष्ट लक्षात ठेवा, सर्वसामान्य मनुष्याला जर तुम्ही तुमचं दुःख सांगितलं तर त्याची चर्चा जास्त होते. एक्स माणसाने वाय माणसाला सांगितलं की काय रे बाबा, आमच्या घरात काय, माझ्या मुलं ऐकत नाहीत, बायको ऐकत नाही, सूनबाई ऐकत नाही, मला कोणी घरात विचारत नाही, वेळेवर मला कोणी चहा देत नाही, जेवण देत नाही, मला तरी एवढ्या गोळ्या आहेत, असं क्ष माणूस य माणसाला सांगतो. य नावाचा माणूस काय करतो, 50 लोकांना सांगतो. अरे त्याला काय बघ, त्याला कोण घरात विचारत नाही, त्याला बायको विचारत नाही. ती 50 लोक आणखीन 50 लोकांना सांगतात. असं करून त्याच्या दुःखावरती आणखीन मीठ चोळल्यासारखं होतं. 100 लोक त्याला विचारायला लागतात, काय रे तुझ्या घरामध्ये असं आहे म्हणे. झालं म्हणजे तो आणखीनच दुःखी होतो. बरं, ह्याच्यावरती सोल्युशन आहे का? नाही. माणसं ह्याच्यावरती सोल्युशन काढू शकतात का? काढणारी खूप कमी असतात. पण तुम्ही जर भगवंताच्या ध्यानामध्ये तल्लीन झालात तर ही ग्राम्य चर्चा आहे. फार सुंदर शब्द आहे हो. ही ग्राम्य चर्चा जी आहे ती, त्याचं दुःख, त्यामधला जाणारा वेळ हा तुमचा वाचेल आणि तुमच्या मनाला शांती मिळेल. लोकांना काही देणं घेणं नसतं. हा निवडून आला, त्याला एवढी मतं पडली, ही टक्केवारी वाढली, ती टक्केवारी वाढली, हा कसा काय पडला, तो कसा काय आला. अरे तुला काय करायचं आहे? तुझ्या आयुष्यात काय फरक पडणार आहे का? कोण काही ना तिकडं. तू बघ ना तुझ्या आयुष्यात काय होते ते. म्हणून ग्राम्य चर्चा सोडायची, लक्षात घ्या. ह्याच्यामध्ये किती वेळ जातो. हे उपनिषद जी आहेत ती केवळ एका ऋषीने दुसऱ्या ऋषींना सांगितलेली आहे किंवा शिष्यांना सांगितलेली आहेत. त्याच्यावरती आध्यात्मिक चर्चा आहे, एवढंच लक्षात घेऊ नका. याच्यामध्ये लोकशिक्षण आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून ग्राम्य चर्चा सोडून विचार भगवंताबद्दल करायचं, चिंतन भगवंताचं करायचं. हरिबोला देता हरिबोला घेता, सर्व कार्य करता हरिबोला. आता परमेश्वराच्या प्राप्तीचं आणखीन एक साधन सांगतायत. अरा इव रथनाभौ संहता यत्र नाड्यः स एषोऽन्तचरते बहुधा जायमानः ओमित्येव ध्यायत आत्मानं स्वस्तिवः पाराय तमसः परस्तात्. रथनाभौ, रथरूपी नाभीना जोडलेले. अराहा इव, अर्या असतात रथाच्या चाकाला त्याप्रमाणे. नाड्यः संहता सहा, सगळ्या देहाला वापणाऱ्या नाड्या ह्या एकत्र कुठेतरी आलेल्या आहेत. बहुधा जायमानः एषः, अनेक प्रकारांनी उत्पन्न झालेल्या. अंतःचरते, मध्यमार्गामध्ये चरण करतात.
ध्यायस्त तमसः परस्तात्. ध्यान करा, अज्ञानमय अंधकारापासून दूर जावा. पाराय स्वस्ती. भवसागररूपी अंतिम तटरूपावर पुरुषोत्तमाच्या प्राप्तीसाठी तुमचं कल्याण होईल. आता ह्याच्यामध्ये जरा शॉर्टकट सांगितला बरं का. रथाच्या ज्या आऱ्या असतात, आऱ्या म्हणजे त्या मधल्या दांड्या, त्या शेवटी कुठे येऊन मिळतात हो? मधलं जे चक्र असतं तिथंच त्या सगळ्या येतात. कारण त्या चाकाचा बॅलन्स व्यवस्थित सांभाळला जातो. तसं आपल्या शरीरामध्ये काय आहे? नाभीचक्रापासून सुरू झालेल्या सगळ्या नाड्या हृदय प्रदेशामध्ये एकत्र येतात. आयुर्वेदामध्ये त्याला दशप्राणायतम असं म्हटलेलं आहे. सगळ्या वाहिन्या ह्या हृदयापाशी येतात. मग परमेश्वर जर हृदयापाशीच आहे तर निरंतर ओमचा जप करा. ओमचा जप केल्यामुळं तो डायरेक्ट परमेश्वरापर्यंत जातो. लाईव्ह कॉल, काय व्हॉट्सअप नाही, मेसेज नाही, इमिजिएट कॉल. इथून हॅलो म्हणलं की तिकडं हॅलो, इकडून जय श्रीराम म्हणलं की तिकडे जय श्रीराम. म्हणून तुम्ही ओंकाराचा जप केला तर तोच तुम्हाला संसार समुद्राच्या पार घेऊन जाईल आणि तुमचं कल्याण होईल. तुम्ही ओमचा जप खरंच करून बघा रोज, आणि दीर्घ करायचा, जेवढा दीर्घ करता येईल तेवढा. अ उ म तुम्हाला मागे एकदा करून दाखवला, परत एकदा मी करून दाखवतो. अशा पद्धतीने तुम्ही जर रोज जप केलात, जेवढा वेळा करता येईल तेवढा वेळा करा, तर तो सगळ्या नाडी वाटे भगवंतापर्यंत डायरेक्ट जाऊन पोचतो. कारण या 3 अक्षरामुळे निर्माण होणारं जे स्पंदन आहे, जे व्हायब्रेशन्स आहेत, अ उ म, ती सगळ्या नाड्यांना उत्तेजित करतात. आणि त्या उत्तेजित झालेल्या नाड्या हृदयापर्यंत जाऊन, आपण मागच बघितलेलं आहे की जीवात्मा आणि परमात्मा दोन्हीही हृदयाच्या गुहेमध्ये स्थित आहेत. मग तो डायरेक्ट जाऊन पडतो जप. मग तुमचं कल्याण होतं. अशा प्रकारे आचार्य लोक साधन करणाऱ्या शिष्यांना आशीर्वाद देतात. परमेश्वराचं रूपाचं आणखी वर्णन करतात. यहा सर्वज्ञः सर्वविद यस्यैष महिमा भुवी देव्यै ब्रह्मपुरेहेश व्योम्नात्मा प्रतिष्ठितः मनोमयः प्राणिशरीरनेता प्रतिष्ठितान्यो हृदयं सन्निधाय तद्विज्ञानेन परिपश्यन्ति धीरा अमृतम यद विभाती. यहा सर्वज्ञ, जो सर्वज्ञ आहे, सर्वविद सगळ्यांना जाणणार आहे, यस्य भुवी एषः महिमा, या जगामध्ये ज्याचा महिमा आहे, एषही आत्मा, हा सर्वांचा प्रसिद्ध असा आत्मा आहे, दिव्य योमनी, दिव्य आकाश स्वरूप आहे, ब्रह्मपुरे, ब्रह्मलोकामध्ये, प्रतिष्ठित, हा तिथं स्थित आहे, प्राण शरीर नेता, सगळ्यांचा प्राण आणि शरीराचा तो नेता आहे. नेता म्हणजे काय? नेता म्हणजे राजकारणातला नेता नाही, पुढारी नव्हे. नेता म्हणजे नेणारा, त्यांना योग्य गती देणारा, तो नेता. नियते नेयती इति नेता.
तो योग्य गती देणारा आहे म्हणून त्याला नेता म्हटलेला आहे. मनोमय हा मनामध्ये व्याप्त असलेला, हृदयम सन्निधा हृदयाच्या कमलाचा आश्रय घेऊन, अन्ने अन्नमयामध्ये आहे, प्रतिष्ठित हा अन्नामध्ये तो आहे, यत आनंदरूपम अमृतम विभाती जो आनंद स्वरूप आहे, अविनाशी आहे आणि सर्वत्र प्रकाशित आहे. धीर हा विज्ञानेन तत्परिपश्यंती बुद्धिमान मनुष्य विज्ञानाच्या द्वारा त्याला योग्य प्रकारे समजून घेतो. आता हे विज्ञान कसलं? फिजिक्स केमिस्ट्री नव्हे, हे अध्यात्म विज्ञान आहे. या श्लोकाचा अर्थ आपण बघूया. या मंत्राचा परब्रह्म कसा आहे? सर्वज्ञ आहे, सर्व जाणणारा आहे. एखाद्या झाडाचं एखादं पान हल्लं तरी तो जाणतो. सर्वदा नेहमीच जाणार आहे. असं नाही की ह्या महिन्यात जाणत नाही, एका महिन्यात जाणतो, असं नाही. नेहमीच जाणणार आहे, सगळ्या बाजूने जाणणार आहे. त्याचा आश्चर्यमयी असा महिमा आहे. दिव्य आकाशरूप ब्रह्मलोकामध्ये तो स्थित आहे. संपूर्ण प्राण्यांचा नियमन करणारा आहे. संपूर्ण प्राण्यांच्या मनामध्ये तो स्थित आहे. फक्त त्याला बाहेर काढायला पाहिजे. मनामध्येच ठेवून कोंडून बसलात तर त्याचा काही उपयोग नाही. म्हणून जनाबाई काय म्हणतात? हृदयबंदी घाला केला आत विठ्ठला कोंडियेला, धरीला पंढरीचा चोर. मी काय केलं? या पंढरीच्या चोराला, विठोबाला धरलं आणि माझ्या हृदयात कोंबून टाकलं. हृदयरूपी तुरुंगामध्ये त्याला बंदिगवान करून टाकलं. बघा, जनाबाई आहेत त्या. विठ्ठलपायी घातली बेडी. कशाची बेडी घातली आहे? भक्तीची बेडी घातली आहे, भावनेची बेडी घातली आहे, चिंतनाची बेडी घातली आहे. तेने कोंडिले भगवंता. अशी अवस्था तुम्हाला प्राप्त झाली पाहिजे असं अंगिरा ऋषी सांगतायत. हृदयातच कोंडला असं का सांगते जनाबाई? संत जनाबाई असं का सांगतात? आत विठ्ठला कोंडियेला, हृदयबंदी घाला केला. चिंतन मनामध्ये केलं, तो मनातनं जाऊ नये म्हणून चिंतनरूपी कार्याने आधी त्याला बांधलं. लक्षात घ्या, उगीच लिहिले नाही आहे तोळी. मनामध्ये असलेल्या भगवंताला अगोदर चिंतनरूपी दोरीने बांधलेला आहे. त्याच्या पायात बेड्या घातलेल्या आहेत. इकडे तिकडे जायचं नाही, मनामधून डायरेक्ट माझ्या हृदयात येऊन बसायचं. मग मनापासून हृदयापर्यंत कसं आणलं? धरीला पंढरीचा चोर. गळा बांधून या दोर. पायात बेड्या, गळ्यात दोर, सगळं हात पाय बांधलेले. कशाने बांधलेले? भक्तीने बांधलेले, चिंतनाने बांधलेले, अभंगाने बांधलेले, संयमाने बांधलेले. विठ्ठल काकुळतीला आला म्हणतात जनाबाई शेवटी. मला सोड ना बाई हृदयातून. विठ्ठल काकुळतीला आला ह्याचा अर्थ काय होतो? बाहेरच्या आकर्षणाला बळी पडण्याची संधी आहे का तुला? तेव्हा विठ्ठल पुन्हा हृदयातनं बाहेर जाईल. पण संत जनाबाई आहेत त्या, अशा विठ्ठलाला कोंडल्यानंतर नम्र व्हावे भूता तेने कोंडिले भगवंता. सर्व प्राणी मात्रांच्या प्रती नम्र झालेल्या आहेत जनाबाई आणि मग भगवंताला कोंडलं. लक्षात घ्या. आणि मग विज्ञान विज्ञान जे म्हटलेलं आहे तेच विज्ञान. विशेषेण ज्ञानम विज्ञानम. भगवंताच्या चिंतनामुळे तो मनातून हृदयात कसा येईल हे समजून घेणं म्हणजेच विज्ञान.
विज्ञान म्हणजे दुसरं तिसरं काही नाही. आणि मग एकदा हृदयात भगवंत येऊन बसला की त्याच्यासारखा आनंद नाही हो. हा अविनाशी स्वरूप प्रकाशमय हृदयामध्ये प्रकाश निर्माण करणारा आहे. त्याची जाणीव होते भक्ताला, लक्षात घ्या. ध्रुवाला झाली आणि मग त्याची तपश्चर्येचा भंग झाला. हृदयामध्ये प्रकाश झाल्यानंतर तो एकदम उल्हसित झाला, प्रफुल्लित झाला आणि मग तो समोर पाहायला लागला. त्याने डोळे उघडले, समोर भगवंत दिसले नाहीत. पुन्हा त्याने डोळे मिटून घेतले, पुन्हा हृदयात प्रकाश पडला. असं 3 वेळा झाल्यानंतर त्याला समोर भगवंत दिसलेले आहेत, सगुण साकार दिसलेले आहेत. आधी हृदयात प्रकाश पडायला लागतो, अंतरात्मा जागृत व्हायला लागतो. अशा रीतीने भगवत प्राप्तीचं हे लक्षण अंगिरा ऋषीने शौनक मुनीने सांगितलेलं आहे. आज मी इथेच थांबतो. कृपया सबस्क्राईब करा. आता 30 एपिसोड आलेले आहेत यूट्यूबवर. धन्यवाद.